कल्पना करा मित्रांनो की तुम्ही एका शाळेत शिकवत आहात. तुमचं आयुष्य तिथं स्थिर स्थावर झालंय. घर, मुलांचं शिक्षण, कुटुंबाची जबाबदारी सगळं काही त्या नोकरीभोवती फिरतंय आणि अचानक एका सकाळी बातमी येते, तुम्ही अतिरिक्त आहात, तुमची जागा कमी झाली आहे, आता समायोजन होणार आहे. एका क्षणासाठी सगळं थांबतं. नोकरी जात नाहीये, पण मनात भीती निर्माण होते. पुढे काय, कुठे पाठवतील, कधी, कसे? हो, आज आपण अशा हजारो शिक्षकांना प्रभावित करणाऱ्या सरकारी परिपत्रकाची, त्या आदेशाची गोष्ट पाहणार आहोत. ही केवळ एका कागदावरची कहाणी नाहीये, ही त्या प्रत्येक शिक्षकाची कहाणी आहे, ज्याने दिवस रात्र परिश्रम करून विद्यार्थ्यांचं भविष्य घडवलं, ज्याच्या खांद्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे, ज्याच्या मनात शाळेबद्दल, विद्यार्थ्यांबद्दल एक वेगळीच नाळ जुळलेली आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये उद्देश फक्त माहिती देणे नाही, तर ज्यांच्या मनात भीती आहे, संभ्रम आहे, चिंताग्रस्तता आहे, त्यांना विश्वास देणे आहे. कारण शिक्षक म्हणजे फक्त नोकरी करणारा कर्मचारी नाही, तो समाजाचं भविष्य घडवणारा कलाकार आहे. चला तर मग अतिरिक्त शिक्षक समायोजनाच्या प्रक्रियेकडे एक पाऊल उलगडत पाहूया. काय नियम आहेत, काय बदल आहेत आणि या प्रक्रियेमध्ये शिक्षक कुठे उभा आहे? चला तर मग अतिरिक्त शिक्षक समायोजनाच्या प्रक्रियेकडे एक पाऊल उलगडत पाहूया. आता थोडा विचार करा. 10 वर्ष, 15 वर्ष, कधी कधी 20 वर्ष एकाच शाळेत काम केलेला शिक्षक, त्या शाळेत प्रेम, मान, आदर कमावलेला शिक्षक, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी हृदयाने जोडलेला शिक्षक, आणि अचानक एका दिवशी त्याच्यावर ठप्पा मारला जातो, अतिरिक्त. शिक्षक अतिरिक्त कसा असू शकतो? शिक्षक कधीही जास्त असू शकतो का? पण शासनाचे उत्तर आहे विद्यार्थी शिक्षक गुणोत्तर, RTE 2009च्या नियमानुसार. एका दिवसाची 30 सप्टेंबर 2024 ची माहिती संपूर्ण वर्षभराच्या संच मान्यतेचा पाया ठरली आणि यामुळे शिक्षकांचे आयुष्य त्या एका दिवसाच्या आकड्यावर अवलंबून राहिले. आणि मग सुरू झाली एक मोठी शिफ्टिंग प्रक्रिया. काही शाळांमधून अध्यापक कमी करणे आणि काही शाळांमध्ये शिक्षक भरून काढणे. म्हणजे संपूर्ण चित्र असं आहे बघा. विद्यार्थी संख्या कमी, शिक्षकांची घट. विद्यार्थी संख्या जास्त, शिक्षकांची संख्या वाढ. सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक मिळावेत, हे समायोजनाचा नक्कीच हेतू चांगला आहे, पण परिणाम थेट जाणवतो शिक्षकांच्या आयुष्यावर, कुटुंबावर, मानसिक आरोग्यावर. कारण शिक्षक अतिरिक्त ठरणं म्हणजे स्थानांतरण, अंतर, प्रवास, मुलांचं शिक्षण, घर खर्च सगळं काही पुन्हा नव्याने नियोजित करावं लागतं. म्हणूनच हा परिपत्रक केवळ प्रशासकीय आदेश नाही, तर प्रत्येक शिक्षकासाठी एक मोठं मानसिक दडपण आहे. परिपत्रकाची व्याप्ती म्हणजे हे परिपत्रक किती शाळांना लागू आहे? मित्रांनो, हे फक्त काही शाळांपुरतं मर्यादित नाही. हा आदेश लागू आहे अनुदानित शाळा, अंशतः अनुदानित शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालये सुद्धा. म्हणजेच राज्यभरातील हजारो शाळा आणि त्यात काम करणाऱ्या 10,000हून अधिक शिक्षकांना या प्रक्रियेचा थेट परिणाम होऊ शकतो. म्हणजे शेवटी सगळा खेळ त्या एका दिवसाचा, 30 सप्टेंबरचा. त्या दिवशी आधारप्रमाणे शाळेत किती विद्यार्थी उपस्थित होते, हाच आकडा शिक्षकांचं भवितव्य ठरवणार आहे. आणि इथेच खरी समस्या आहे. जर त्या दिवशी कोणत्याही तांत्रिक अडचणीमुळे, डेटामध्ये चूक झाल्यामुळे किंवा विद्यार्थ्यांच्या शाळेत येण्या जाण्यातील कोणत्याही गोंधळामुळे संख्या कमी दिसली, तर थेट परिणाम शिक्षकाच्या नोकरीवर होऊ शकतो. या परिपत्रकात सगळ्यात खटकणारी गोष्ट म्हणजे वर्ष आहे 2024-25 आणि समायोजन प्रक्रिया मात्र होते आहे नोव्हेंबर-डिसेंबर 2025 मध्ये आणि शैक्षणिक वर्ष अर्ध्याहून अधिक संपल्यावर. खरं तर हे काम काय शाळा सुरू होण्याआधीच पूर्ण व्हायला हवं ना? हो, नक्कीच तसं व्हायला हवं. आणि गंमत, परिपत्रकात स्वतःच लिहिलेलं आहे की ही प्रक्रिया मे 2025 मध्ये पूर्ण व्हायला हवी होती, पण तसं झालं नाही. आणि या मागे सुरू होतं एक मोठं कायदेशीर नाट्य. हो, कायदेशीर नाट्य. ही संपूर्ण प्रक्रिया मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेली होती. कधी कधी या समायोजन प्रक्रियेवर अजून एक मोठा आरोप केला जातो की प्रक्रिया पारदर्शक नसते. अनेक वेळा शिक्षकांना त्यांच्या पसंतीनुसार जागा मिळत नाहीत. कोणी 200-300 किलोमीटर दूरच्या शाळेत पाठवलं जातं, तर कुणाला गाव सोडून जिल्हा बदलावा लागतो. आणि हे सगळं काय फक्त डेटातील एका आकड्यावर आधारित. म्हणूनच या याचिकेचा परिणाम प्रचंड मोठा झाला. या एका याचिकेमुळे संपूर्ण राज्यातील समायोजनाची प्रक्रिया थांबली. 23 एप्रिल 2025 मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिला, स्टेटस को जैसे थे, म्हणजे जशी परिस्थिती आहे तशीच ठेवायची.
कोणताही बदल करू नका, कोणत्याही शिक्षकाला हलवू नका. आणि या एका आदेशामुळे राज्यातील हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजन प्रक्रियेला ब्रेक लागला. मे महिन्यात पूर्ण व्हायला हवी असलेली प्रक्रिया थेट नोव्हेंबरपर्यंत लांबली. आणि या 6 महिन्यात त्या शिक्षकावर काय बीतली असेल कल्पना करणेही कठीण आहे. प्रत्येक दिवस शाळेत जावं, शिकवावं, मुलांना हसत भेटावं, पण मनात सतत एकच विचार, मी कधीही अतिरिक्त ठरू शकतो, कधीही माझी बदली होऊ शकते, माझं आयुष्य स्थिर आहे की नाही याची काही खात्री नाही. एवढ्यापुरतंच नाही, त्यांना हेही माहीत नव्हतं की बदली कुठे होईल, त्याच गावात, त्याच तालुक्यात की दुसऱ्या जिल्ह्यात. एक शिक्षकच नव्हे, त्याचं कुटुंब, मुलांची शाळा, राहणं, प्रवास, खर्च सगळ्यांवर त्याचा थेट परिणाम. दिवस शांत जात असला तरी मनाने मात्र दररोज एकच भीती, आपलं भविष्य आपल्याच हातात नाही. पण अखेर या कायदेशीर लढ्याचा शेवट झाला. 14 नोव्हेंबर 2025 रोजी उच्च न्यायालयाने ही याचिका आणि तिच्यासोबतच इतर सर्व संबंधित याचिका निकाली काढल्या आणि त्या क्षणापासून शिक्षकांच्या भविष्याचा दरवाजा दोन्ही बाजूंनी उघडला, आशेचाही आणि भीतीचाही. न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर समायोजनाचा मार्ग मोकळा झाला आणि त्यानंतर प्रशासनाने जे वेगाने काम सुरू केलं हे खरंच पाहण्यासारखं आहे. 6 महिने वाट बघितलेली प्रक्रिया फक्त 6 दिवसात पुन्हा सुरू झाली. स्थगिती उठल्यानंतर अवघ्या 6 दिवसांनी म्हणजे 20 नोव्हेंबरला हे नवीन परिपत्रक जारी झालं. आता हा वेग काय सांगतो? ही प्रशासनाची कार्यक्षमता आहे की इतके महिने वाया गेल्यामुळे आलेली हताशा आहे आणि आता काही करून वेळेत हे सगळं पूर्ण करण्याची धडपड? प्रत्येकाचा वेगळा दृष्टिकोन असेल, पण दबाव मात्र प्रचंड आहे हे नक्की. कारण परिपत्रकानुसार वेळापत्रक अत्यंत घट्ट आहे. 5 डिसेंबर 2025 पर्यंत म्हणजे परिपत्रक निघाल्यापासून फक्त 15 दिवसांत जिल्हा स्तरावरील संपूर्ण समायोजन प्रक्रिया पूर्ण करायची आहे. अतिरिक्त शिक्षकांची यादी अंतिम करणे, जिल्ह्यातील रिक्त जागा निश्चित करणे, समुपदेशन, नियमानुसार बदली प्रक्रिया पूर्ण करणे, सर्व आदेश निर्गमित करणे, हे सगळं फक्त 15 दिवसात. एकीकडे न्यायालयाच्या आदेशानुसार जलद काम करणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे, हे मान्य. पण दुसरीकडे 6 महिने थांबलेली प्रक्रिया आता अगदी धावपळीत संपवली जाणार हे देखील वास्तव आहे. आणि सर्वात मोठा प्रश्न इथूनच सुरू होतो, वेळापत्रकाची धावपळ. परिपत्रकानुसार सर्वात आधी जिल्हा स्तरावरील समायोजन पूर्ण करायचे आहे. डेडलाईन आहे 5 डिसेंबर 2025. म्हणजे परिपत्रक निघाल्यापासून अधिकाऱ्यांच्या हातात फक्त 15 दिवस. आणि पुढचं वेळापत्रक तर आणखी धावपळीचं आहे. 8 डिसेंबर 2025 पर्यंत जिल्ह्यांनी शिल्लक राहिलेल्या रिक्त जागा आणि अतिरिक्त कर्मचाऱ्यांची माहिती विभागीय कार्यालयाला सादर करायची आहे. म्हणजे विभागीय जिल्हा पातळीवर श्वासही घेणे इतकी उसंत नाही. यानंतर जबाबदारी विभागीय कार्यालयांवर. त्यांच्याकडे 10 ते 11 दिवसच उपलब्ध. समायोजनाची विभागीय प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख 19 डिसेंबर 2025 आणि एका विभागाच्या अखत्यारीत अनेक जिल्हे येतात, म्हणून त्या स्तरावरही कामाचा प्रचंड व्याप वाढणारच. यानंतर 22 डिसेंबर 2025 पर्यंत सर्व विभागांनी आपला अंतिम अहवाल राज्य शिक्षण संचालनालयाला सादर करायचा आहे. हे जणू मिशन मोडवर चाललेलं ऑपरेशन आहे. न थांबता न थकता. या संपूर्ण प्रकरणाचा सारांश काढला तर चित्र असं दिसतं. विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार अतिरिक्त ठरलेल्या हजारो शिक्षकांना रिक्त जागावून सामावून घेण्याची प्रक्रिया, जी जवळपास 7 महिने कायदेशीर प्रकरणामुळे थांबली होती, ती आता मिशन मोडवर प्रचंड वेगाने सुरू केली जात आहे. हे फक्त कागदावरचं नियोजन नाही, याचे दूरगामी परिणाम आहेत. ही प्रक्रिया आवश्यक आहे, महत्वाची आहे, पण त्याच वेळी अत्यंत अवघड आणि चुका न होण्याची मागणी करणारी आहे. आणि म्हणून ही प्रक्रिया यशस्वी होणं हे फक्त शिक्षकांच्या दृष्टिकोनातूनच नाही, तर संपूर्ण राज्याच्या शिक्षण व्यवस्थेच्या आरोग्यासाठी निर्णायक आहे. पण इथेच एक थांबून विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. आपण या परिपत्रकातील तारखा, नियम, जबाबदाऱ्या, वेळापत्रक या सगळ्यांबद्दल बोललो, पण या सगळ्यांच्या केंद्रस्थानी असलेल्या त्या शिक्षकाबद्दल बोललो का? त्या मोठ्या धावपळीमध्ये प्रशासनाकडे मानवी पैलूकडे पाहण्याची उसंत मिळेल का? हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. कारण शेवटी सरकारी कागदांवर आपल्याला नियम आणि आकडे दिसतात, पण प्रत्येक आकड्यामागे एक माणूस असतो, एक कुटुंब असतं, एक आयुष्य असतं. समायोजन हे केवळ पदांचे समायोजन नसले, ते माणसांच्या आयुष्याचं समायोजन असतं. आणि म्हणूनच प्रशासकीय कार्यक्षमता जितकी महत्वाची आहे, मानवी संवेदनशीलता तितकीच महत्वाची आहे.